मित्रांनो, नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये, माझ्या ब्लॉग्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा दुसरा दिवस घरातला. काल खूप तब्येत खराब होती, तुम्हाला सांगितलंच नाही. आज जरा बरं वाटतं, फक्त जरा स्टमक मध्ये त्रास आहे, घशामध्ये थोडासा त्रास आहे. रेस्ट भरपूर झाली, पण आपल्या मित्रांना, आपल्या फॉलोअर्सला, आपल्या लोकांना कसं विसरून चालेल. तर मी आज एक अशी गोष्ट घेऊन आलोय की 2 दिवस अभ्यास केला त्या गोष्टीचा, त्याच्यानंतर कळलं की खरं काय असतं, की प्रगती कशाला म्हणतात, परत पॉझिटिव्ह निगेटिव्ह कशाला म्हणतात. ह्या गोष्टी मी शिकलो घरात बसून. रोज बाहेर काम करणारे व्यक्ती घरात बसल्यानंतर थोडासा त्रास होतो, पण तुम्ही त्याच्यामध्ये वाचन केलं पाहिजे. मोबाईल मध्ये भरपूर गोष्टी अशा आहेत की त्या तुम्ही सर्च केल्या पाहिजे, वाचलं पाहिजे. आणि मी 31 तारखेला, तुम्हाला माहिती आहे, मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी माझ्या बॅनरचं ओपनिंग केलं. त्या दिवसापासून 1 तारखेपासून मी आजारी. आज 5वा दिवस आहे. 2 दिवस खूप त्रास झाला, आणि मी 2 दिवसामध्ये काय केलं ते तुम्हाला मी सांगतो. नक्की लक्ष द्या, काय चुकलं असेल तर सांगा. तर मोहम्मद रफी हा एक विषय होता. त्याच्यानंतर मोहम्मद रफींनी सगळ्यांना आवाज दिला, ते लोक सगळे स्टार झाले, आणि त्यांच्या मागचं दुःखाचं एक कारण होतं की असं ते दुःखी पण होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर कधी असं दुःख दिसलं नाही, कधी टेन्शन दिसलं नाही. हसत मुखी म्हणून त्यांना म्हणायचे. एक अल्बम पण त्यांच्या, ते गेल्यानंतर एक अल्बम काढायचा होता, त्यावेळेस त्यांना एक असं दर्द भरे गीताचं एक अल्बम बनवायचं, त्याच्यावर फोटो बनवायचा होता. पण भरपूर चाललं त्यांनी, त्या जुन्या लोकांनी, नवीन लोकांनी मिळून, की मोहम्मद रफीचा एक सॅड वाला फोटो आपल्याला पाहिजे, पण कुठंच भेटला नाही. म्हणजे जे 26-27 वर्षापासून ते 55 वर्षापर्यंत ते जगले, तर कुठंच भेटला नाही. आणि त्या सगळ्या सॅड सॉन्ग मध्ये त्याचं स्टिकर होतं, त्याला मोहम्मद रफीचं स्माईल चेहऱ्याच स्टिकर लावून टाकलं, आणि बरेच लोक ते ऐकतात. आता मी येतोय, सेलिब्रिटी झालं, गायक झाले, क्रिकेटर, यांचं एक खूप मोठं समीकरण होतं की ह्यांनी काय केलं बाबा. त्यांनी अभ्यास केला. त्यावेळेस मोबाईल नव्हते, त्यावेळेस कॉम्पिटिशन पण खूप होते. आपण म्हणतो आता कॉम्पिटिशन, आता नाही. आता प्रत्येकाकडे चॅनल आहे, मोबाईल आहे, युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे. ते कुठेही जाऊन आपली कला लोकांना दाखवतात. पण त्यावेळेस मोहम्मद रफी यांच्या काळामध्ये, सॉरी, रफी साहब यांच्या काळामध्ये ते अभ्यास करायचे, वेळ पाळायचे. आपण वेळ पाळत नाही. मोबाईलचा दुष्परिणाम आपल्याकडे झालेला आहे. त्या मोबाईलमध्ये सगळं आहे, संगीत आहे, सॅड आहे, म्युझिक आहे, डान्स आहे, सगळं आहे. पण त्यावेळेस फक्त अभ्यास होता. आणि काही क्लिक्स मी पाहिले की ते लोक हातात पेपर घेऊन ते गाणं म्हणायचे, पाठांतर करायचे. नंतर नंतर अशी वेळ की ते डायरेक्ट त्याला अनुभव लागतो. क्रिकेटर लोकांचं पण असंच आहे की कपिल देव, कपिल देव स्ट्रगल करून 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 83 मध्ये वर्ल्ड कप मारला. अशी खूप कमी लोक आहेत की त्यांनी हे सगळ्या गोष्टीचा त्याग केला, आपल्या हॉबीज बाजूला ठेवले, आणि देशासाठी काय करता येईल, आपल्या महाराष्ट्रासाठी काय करता येईल, किंवा आपल्या कंट्रीसाठी काय करता येईल, तर ह्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या, आणि आपल्यासमोर ही मेजवानी मांडली. आता 2 दिवस मी माझे सांगतो घरातली, की घरातली कामं झाली छोटी मोठी, पण आजारी असल्यामुळे मला काय कळता आलं नाही सगळीकडे. पण मी अभ्यास बराच केला, की आपल्या शाळेतले टीचर्स असेल किंवा आपले व्यापारी लोक असतील, की ते सतत काम करत असतात. ते काम करण्याची पद्धत अशी असते की घरात बसून काही कामं होत नाही, आणि घरात बसून पण काही कामं होतात. त्याच्यावर मी थोडा विचार केला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की ज्या आवाजाने माणूस स्टार झाला, ते म्हणजे शम्मी कपूर. शम्मी कपूरला भरपूर आवाज दिला मोहम्मद रफींनी. आणि एक दिवस असा आला की शम्मी कपूरच्या डोक्यात असं आलं की माझी ऍक्टिंग, माझं गाणं, माझं सॅड सॉन्ग, माझं लव्ह सॉन्ग, किंवा माझं मुडी सॉन्ग, किंवा माझं कॉमेडी सॉन्ग, हा गायक कसा गातो.
कधी आमची त्यांची लवकर भेट होत नव्हती. रेकॉर्डिंग मधनं बाहेर आले तर पिक्चर मध्ये होतं. पण एक दिवस त्यांनी हट्ट केला की मला मोहम्मद रफी साहेब यांचं रेकॉर्डिंग ऐकायचं. आणि स्टुडिओमध्ये जाऊन बसले आणि मोहम्मद रफींनी गायला सुरुवात केली. तर त्यांनी त्यांना असा हात जोडून नमस्कार केला की शपथ तुमच्यासारखा गायक पुन्हा होणे नाही, असं कोण सांगताय? त्यावेळेस स्टार शम्मी कपूर ह्या आवाजाने झालेले मोठे स्टार. म्हणून कोणा वाचून काही अडत नाही असे लोक म्हणणारे आहेत ना, अडतत त्या गोष्टी अडतात. म्हणून आपण सर्वांची मदत केली पाहिजे. आपल्याबद्दल दुसऱ्याला फायदा होत असेल तर ते केलं पाहिजे आणि एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. तर ह्या गोष्टी होत्या, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. आणि आजचा मेनू पण असा होता माझा, उपीट. पेशंट लोकांना देतात ते उपीट मिळाले आज. जरा बरं वाटले, थोडीशी तब्येत ठीक आहे. आता मी उभा राहतोय आणि उद्या मी बहुतेक कामाला जाईल. माझे बरंच काम राहिलंय आणि अशा बऱ्याच स्टोरीज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी काय करतो, रोज काय करतो किंवा कुठं काय घडतं, तर ह्या माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर माझं ब्लॉग आणि माझं चॅनलचं आयडिया आहे SP गोविंदा सर. तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, कमेंट नक्की करा. काय चुकतंय का मला सांगा. अशा बऱ्याच गोष्टी मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. तर आता इथपर्यंतच, भेटूया पुन्हा एकदा. बाय.